शिंदेसाहेब, राज्यासमोर एक अजून संकट म्हणावं त्याला किंवा पुढची अडचण आहे किंवा लोकांची समस्या म्हटली पाहिजे ती म्हणजे मराठा आरक्षणाला घेऊन आंदोलन अजूनही थांबलेलं नाहीये. दुसरीकडे निवडणुका आणि मराठा आंदोलन याचा सुद्धा परिणाम कुठेतरी महायुतीवर होईल असं आपल्याला वाटतंय का? ज्या पद्धतीनं रोजच्या बातम्या गावागावातून येतात आहेत. दसरा मेळाव्यामध्ये शिवाजी महाराजांची जाहीर शपथ घेतली होती, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार. त्यावेळेस माझ्या डोक्यात गणित होती आणि मग त्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण का रद्द झालं सुप्रीम कोर्टाचं, त्याची कारणं काय, कारण मीमांसा काय, काय ऑब्झर्वेशन नोंदवलेली आहेत सुप्रीम कोर्टाने, याच्यावर बारकाईने भोसले समितीने भोसले समितीने अभ्यास केला आणि आम्ही एक मागासवर्ग आयोग पुनर्गठित केला आणि त्यांना सॅम्पल सर्वे नाही, एक्सटेन्सिव्ह डिटेल सर्वे करायला सांगितला आणि घर टू घर आम्ही सर्वे केला. जवळपास 2.5-3 कोटी घरांचा सर्वे केला आणि मराठा समाज मागास नाही असं कोर्टाचं मत होतं बापट आयोगाच्या अहवालानुसार. पण बापट आयोगाच्या अहवालाला खूप वर्ष झाली, त्यानंतर बरंचसं पाणी पुलाखालून वाहून गेलं. आज मराठा समाज जो आहे, माथाडी मोलमजुरी करणाऱ्या महिला आहेत, ऊसतोड कर्मचारी आहे, आत्महत्येमध्ये प्रमाण जास्त आहे, अल्पभूधारक आहेत, लँडलेस आहेत, खूप मोठ्या प्रमाणावर डबेवाले आहेत. मराठा समाज हा सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे हे मागासवर्ग आयोगाने त्याच्यामध्ये सिद्ध केलं. त्याची टक्केवारी BPL खाली किती आहे त्याची सगळी टक्केवारी आणली आणि पूर्ण एनालिसिस केलेला आहे आणि त्यामुळे मराठा समाजाचं आरक्षण दिलेलं आम्ही हे कायद्याच्या चौकटीत टिकणारं, कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण दिलेलं, याची सर्व काळजी आम्ही घेतलेली आहे. आणि त्यामुळे जसं पूर्वी आम्ही दिलं होतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना, त्याच्यामध्ये काही तो सॅम्पल सर्वे होता, पण जे आम्ही आता आरक्षण दिलेलं आहे ते टिकणारं आरक्षण. आणि पोलीस भरतीमध्ये आता त्यांना आरक्षणाचा लाभ मिळू लागला. पण मग जरांगे नाराज का आहेत अजूनही? जरांगेंचा विषय होता कुणबी नोंदी शोधणे, कुणबी नोंदी शोधून त्यांना प्रमाणपत्र देणे. त्याच्यावर आम्ही काम केलंय. जस्टिस शिंदे कमिटी आम्ही गठीत केली. कुणबी नोंदी मिळत नव्हत्या, त्या शोधल्या, प्रमाणपत्र मिळू लागले. मराठवाड्यापुरता तो मर्यादित होता, मग मराठवाड्यामध्ये ते मिळू लागलं. आता एक आम्ही त्याच्यामध्ये जे त्यांनी सगळे सोयरे आणि इतर आपले ब्लड रिलेशन यांना मिळालं पाहिजे, त्याच्यावर आम्ही एक नोटिफिकेशन काढले. 6 लाख लोकांनी हरकती नोंदवल्या, त्याची स्क्रुटिनी चालू आहे, छाननी चालू आहे. आणि त्याच्यानंतर जे काय नियमाने कायद्याने आम्ही त्यांना नेहमी सांगितलंय, मागणी अशी पाहिजे की कायद्याच्या कसोटीवर टिकली पाहिजे, कोर्टामध्ये टिकली पाहिजे, तर त्या समाजाला फायदा होईल. फसवणूक करणारं सरकार आमचं नाही. त्यामुळे त्यांनी देखील समजून घेतलं पाहिजे की एकीकडे मराठा आरक्षण ज्यांना कुणबी नको, मराठा आरक्षण पाहिजे त्यांना आम्ही देऊन टाकलं. एवढं मोठं धाडस केलं, कोणाला अनपेक्षित होतं सगळं, एवढ्या लवकर मराठा आरक्षण मिळेल. ज्यांनी जेव्हा संधी होती तेव्हा त्यांनी दिलं नाही. नक्कीच सिस्टमॅटिकली आपण आता एकत्र ठराव करतात, एकत्र हाऊसमध्ये एक मताने आम्ही ठराव करतात आणि बाहेर सांगतात येऊन की मराठा समाज आरक्षण टिकणार नाही. अरे टिकणार का नाही त्याची कारणं आहेत का तुमच्याकडे? टिकणार का आहेत त्याची कारणं आमच्याकडे आहेत. त्यामुळे मराठा समाजाला न्याय देण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.